भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानी सैन्याचं तर नुकसान झालं आहेच, परंतु त्याहून अधिक पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी सैन्याची नाचक्की झाली आहे। त्यामुळे भारताच्या या हल्ल्याला पाकिस्तानकडून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होईल हेही नक्की। पाकिस्तानच्या या प्रतिहल्ल्यासाठी भारताने कशा प्रकारे तयार राहायला हवं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत जनरल विनायक पाटणकर। सर, पाकिस्तानकडून हा जो प्रतिहल्ला आहे तो कोणत्या कालावधीमध्ये होऊ शकतो आणि कशा प्रकारचा तो असू शकतो? जसं उरीच्या हल्ल्यानंतर आपल्या सरकारचं आणि सेनेचं धोरण हेच होतं की योग्य वेळी योग्य ठिकाणी आम्ही याचं उत्तर देऊ। नेमकं असंच पाकिस्तानकडून होण्याची अपेक्षा आहे। तेव्हा प्रतिहल्ला होणार हे जरी खात्रीलायक असलं किंवा होणार याची शक्यता नक्कीच आहे, तरी तो अमुक एका कालावधीमध्ये होईलच असं नाही म्हणता येणार। किंबहुना मी तर म्हणेन की सध्या आपल्या देशातलं जे वातावरण आहे ते लक्षात घेता लगेचच हा प्रतिहल्ला होईल असं मला वाटत नाही, कारण त्याच्यात पाकिस्तानला जास्त नुकसान किंवा त्यांना यश मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे। तेव्हा मला वाटतं की ते सुद्धा योग्य वेळेचा फायदा घेतील आणि वाट पाहतील की जेव्हा त्यांना वाटेल की आपण थोडे शिथिल झालो तेव्हाच तो हल्ला करतील। सर, या हल्ला कशा प्रकारचा असू शकतो? कारण पाकिस्तानकडून वेगवेगळ्या पातळीवरती भारताशी संघर्ष केला जातो। सीमेवरती त्यांचे सैनिक असतात, त्याचबरोबर दहशतवादी घुसखोरी करतात आणि दुसऱ्या बाजूला दहशतवाद, भारतामध्ये बॉम्बस्फोट किंवा अतिरेकी कारवाया घडवून आणणं, हाही मार्ग पाकिस्तान अवलंबतं। परंतु आपण आता जी सर्जिकल स्ट्राईक केली आहे तर त्याला प्रत्युत्तर पाकिस्तानकडून सीमेवरतीच दिलं जाईल की आपल्या देशामध्ये देखील वेगळ्या प्रकारे त्याला ते काउंटर करू शकतात? याचे तीन भाग आहेत। एक तर कुठल्याही दोन देशांमध्ये समजा अशी कारवाई झाली असती की एका देशाने दुसऱ्या देशाच्या आत घुसून त्यांच्या दहशतखोरांच्या ठाण्यांवर हल्ला केला, तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून त्या देशांनी हल्लेखोर देशाच्या विरुद्ध नेमकी अशीच कारवाई करणं याची शक्यता सर्वात जास्त असते। पाकिस्तानच्या बाबतीत मात्र असं ठामपणे म्हणता येणार नाही। याला कारण असं की यापूर्वीचा इतिहास आपण पाहिला तर पाकिस्ताननी नेहमी अशीच भूमिका घेतली, असाच पवित्रा घेतलाय की जे दहशतखोर हल्ले करतायत त्यावर आमचं काहीही नियंत्रण नाही आहे, कारण ते जे आहेत ते हल्लेखोर नसून किंवा दहशतखोर नसून ते काश्मीरच्या स्वातंत्र्याकरता लढणारे मुजाहिद आहेत किंवा स्वातंत्र्यवीर आहेत, अशी त्यांची ती भूमिका आहे। तेव्हा समजा याचं प्रत्युत्तर म्हणून भारतात कुठेही त्यांनी जर दहशतवादी हल्ला केला तर त्याच्याकरता त्यांच्याकडे तो पवित्रा तयार आहे की त्या हल्ल्याचा आणि पाकिस्तानचा काहीही संबंध नाही। पण आपल्याला माहिती आहे की हे प्रत्युत्तर या दृष्टीनेच तो हल्ला झालेला आहे। पण जर जागतिक जे सध्या मत आहे पाकिस्तानच्या बद्दल किंवा सध्या पाकिस्ताननी उरीवर हल्ला केल्यानंतर जे एकंदरीत वातावरण निर्माण झाले पूर्ण जगात, ते लक्षात घेता मला वाटतं पाकिस्तान सैनिकी प्रत्युत्तर देणं जास्त पसंत करेल। तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता जवळजवळ ती पिढी पाकिस्तान सैन्यातून गेलेली आहे, पण 71 सालच्या पराभवाचं अजूनही त्यांना ते बोचणी अजूनही त्यांच्या हृदयात आहे, अगदी आहे। आणि अनेक वेळा ते उफाळून बाहेर येते। आणि खास करून तुम्हाला कदाचित आठवत असेल काही वर्षापूर्वी, आता अर्थात परवेज मुशर्रफ चीफही नाहीत आणि प्रेसिडेंटही नाहीत, उलट आज ते गुन्हेगार म्हणून हो, तेव्हा त्यांची आत्ताची स्थिती अतिशय वेगळी आहे। पण ते जेव्हा त्यांच्या तरुणपणी 71 सालचा पराभव झाला होता तेव्हा त्यांच्या मनात त्यांचं डूक धरतात असं जे म्हणतो आपण, तो त्यांनी पहिल्यापासूनच एक कॅप्टन असताना तो त्यांच्या मनात डूक धरला होता त्यांनी। आणि त्यांनी अनेक वेळा अगदी स्पष्टपणे नाही पण अप्रत्यक्षपणे हे बोलून दाखवलं की हे आम्ही जे करतोय
ते तुम्ही 71 साली जे केलं त्याचा सूड उगवणार होता मी. म्हणजे पाकिस्तानकडून सैनिकी स्तरावरती एक धोरण म्हणून किंवा आर्मी चीफ म्हणून जसं भारतावरती हल्ले करण्याचा प्रयत्न होतो, तसंच त्यांच्या अधिकाऱ्यांकडून एक वैयक्तिक पातळीवरती एक सैनिक म्हणून देखील भारताबद्दल डूक धरणं किंवा चीड ही त्यांच्या एकंदरीत म्हणजे वागण्यातून बोलण्यातून जाणवली आहे तुम्हाला. हो हो. आणि ते त्यांच्या पथ्यावरच पडतं, कारण पाकिस्तानचं सरकारी धोरणच भारताला एक नंबरचा शत्रू मानणं आणि त्याच्याबद्दल सतत कारवाया करत राहणं हेच आहे. किंबहुना पाकिस्तानमध्ये जर सत्तेवरती राहायचं असेल, मग ते राजकीय नेते असतील, पंतप्रधान असतील किंवा त्यांच्या सैन्य दलाचे प्रमुख असतील, यांना कायम भारताबद्दल गरळ ओकणं किंवा भारताची काहीतरी कुरापत काढणं हे आवश्यकच आहे तिथे, म्हणजे सत्तेवरती राहण्यासाठी. हाच त्यांचा एक महत्वाचा जो आहे तो म्हणजे न्यूसन्स व्हॅल्यू आपण म्हणतो ती आहे पाकिस्तानच्या सगळ्या राज्यकर्त्यांची. मग सैनिकी त्यांचे लीडर असतील किंवा राजकीय लीडर असतील. खरं आहे. किंबहुना मी तर म्हणेन भारत हा शत्रू एक आहेच, परंतु काश्मीर हा प्रश्न जो आहे त्याच्यावरनं पूर्ण राष्ट्र आपलं एका ध्वजाखाली येईल अशी त्यांची पार खात्री झालेली आहे. आणि ते खरंही आहे, कारण हा देश जेव्हा स्वतंत्र झाला, तुम्हाला आठवत असेल, पाकिस्तानच्या स्वातंत्र्याकरता काही लढा झालेला नाही. फक्त जो लढा झाला होता तो हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याकरता झाला आणि पाकिस्तान त्यांना अनायसे एक राष्ट्र बनवून तयार राष्ट्र मिळालं. तेव्हा अशी काहीतरी एक गोष्ट असावी जेणेकरून सगळं राष्ट्र एकत्र होईल मनानी आणि शरीरानी आणि त्यांच्या पूर्ण ताकदीने. असा एकच विषय आहे आणि तो म्हणजे काश्मीर. एका लहान स्केलवर पाहिलं तर आणि मोठ्या स्केलवर भारत. इनफॅक्ट त्यांचे तुम्ही पाठ्यपुस्तकं जरी पाहिलीत तरी त्यांची इतिहासाची पुस्तकं किंवा त्यांच्या बाकी सोशल सायन्सवरची पुस्तकं आहेत, त्याच्यात तुम्हाला हीच भूमिका दिसून येईल. खरं खोटं नाटं सगळं छापून एक अशी भूमिका तयार केली आहे की ती भारत विरोधी असावी. सर, कालच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा ध्यानात आला की हे युद्ध जसं सैनिकी पातळीवरती लढलं जात आहे, जसं राजकीय पातळीवरती लढलं जात आहे, तसंच ते माध्यमांमार्फतही लढलं जात आहे एका वेगळ्या स्तरावरती. हेही काल जाणवलं, कारण पाकिस्तानी माध्यमांमधून असं सांगण्यात आलं की पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारामध्ये भारताचे 8 जवान शहीद झालेत. कधी त्यांनी सांगितलं की 14 जवान शहीद झालेले आहेत. हे एका बाजूला त्यांनी सांगितलं, दुसऱ्या बाजूला भारताकडून सर्जिकल स्ट्राईक झालेलीच नाहीये, फक्त गोळीबार झालाय असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. तर हे युद्ध आता सैनिकी राजकीय पातळीबरोबरच आता माध्यमांमार्फतही लढलं जात आहे, कारण आज प्रत्येकाकडे फेसबुक आहे, प्रत्येकाकडे व्हॉट्सअप आहे आणि जगभरामध्ये तुमची माहिती पोहोचवता येऊ शकते. तुम्ही म्हणता ते अतिशय योग्य आणि अगदी बरोबर आहे. माध्यमांची लढाई तर आहेच. तुम्ही पाहिलं असेल की पाकिस्तानचं धोरण हे त्यांच्या जनतेला अंधारात ठेवण्याचं धोरण आहे. त्यांच्या जनतेला जे त्यांच्या पचनी पडेल किंवा जेणेकरून त्यांच्या जनतेत त्यांच्या सैन्याबद्दलचा आदर कमी होणार नाही अशाच बातम्या ते फक्त त्यांना कळू देतात. तुम्हाला आठवत असेल कारगिल युद्धाच्या वेळी पहिले 7 दिवस असं काही घडलंच नाहीये अशी त्यांची भूमिका होती. त्याच्यानंतर जेव्हा दहशतखोरांची शवं परत यायला लागली, जेव्हा पूर्वीच्या नॉर्दर्न लाईट इन्फंट्रीची जी युनिट्स होती, म्हणजे ती पाकिस्तानी आर्मीचीच युनिट होती, त्यांच्यामध्ये जेव्हा त्यांना क्षती पोचायला लागली आणि ते सगळे नॉर्दर्न एरियाज म्हणजे पंजाबी किंवा सिंधी मुसलमान नव्हते, ते स्कार्डू आणि गिलगिट ह्या भागातले होते, तेव्हा त्यांना जेव्हा त्याचा जबाब द्यायला लागला तेव्हा त्यांनी अशी भूमिका घेतली की हे सगळे स्वातंत्र्यवीर आहेत आणि ते जे करतायत त्याच्यावर आमचा काही कंट्रोल नाही. अगदी शेवटी जेव्हा त्यांच्या शिपायांची शवं परत घेऊन जा तुम्ही असे आम्ही त्यांना निरोप पाठवले आणि ते घेऊन जायला सुद्धा त्यांची तयारी नव्हती की आमचे शिपाईच नाहीत अशी त्यांनी भूमिका घेतली होती. पण शेवटी कारण आता माध्यमं जी आहेत ती काही सीमेवर थांबत नाहीत, त्यामुळे भारतीय माध्यमातनं जे पाकिस्तानी नागरिकांनी पाहिलं त्याच्यावरनं त्यांची खात्री पटली होती की हे त्यांच्या सेनेचं काम आहे. तेव्हा नाईलाजानी त्यांना हे कबूल करायला लागलं की त्यांचे शिपाई पण त्याच्यात होते.
तेव्हा त्यांची ही प्रवृत्ती आहे, हे एक धोरण आहे त्यांचं की आधी खोटंच बोलायचं. इतक्या वर्षांनंतर शेवटी 12 जानेवारी 2002 मध्ये परवेज मुशर्रफनी जेव्हा भाषण दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आता याच्यापुढे दहशती कारवाया पाकिस्तानच्या जमिनीवरून होणार नाहीत. म्हणजे दुसऱ्या बाजूनी पाहिलं तर आतापर्यंत होत होत्या हे त्यांनी कबूल केलं होतं. सर, दुसऱ्या बाजूला या भारताच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर भारतामध्ये ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? सर्वांना आनंद आहे, सर्वांच्या मनामध्ये जी चीड होती उरी हल्ल्यानंतरची, सूड घेण्याची, तर ती भावना जी आहे ती पूर्णत्वाला गेलेली आहे. तर परंतु एक ज्या प्रकारचं वातावरण आहे किंवा ज्या प्रकारे आनंद व्यक्त केला जातो तर त्याबद्दल काय म्हणाल? कारण आपण आता म्हटलं की जसं सैनिकी स्तरावरती, राजनैतिक स्तरावरती आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे, तसंच आपल्या वैयक्तिक पातळीवरती, कारण माध्यमं जी आहेत ती प्रत्येक व्यक्तिशः परिणाम करतात, तर त्या पातळीवरती देखील आपण काय राहायला हवं, म्हणजे नागरिकांनी कसं याला रिॲक्ट व्हायला हवा? हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण सैनिकांचं तर कौतुक भारेबाप चाललंय. कालपासून जेव्हा ही पहिली बातमी आली तेव्हापासून आज आतापर्यंत लोक सैनिकांचं कौतुक करायला थांबले नाहीत. हे चालूच आहे आणि ते योग्यही आहे. सरकारचंही कौतुक झालं की त्यांनी असे कठोर निर्णय घेतले आणि त्यांच्यात हिंमत आहे, धमक आहे हे दाखवून दिलं. ह्याच्या पलीकडे जाऊन 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे आता वेळ आली आहे की नागरिकांनी जे समोर फक्त दिसतं त्याच्यावर मतं प्रकट करण्याच्या आधी त्याच्यावर थोडंसं अध्ययन करायला हवं. एक तुम्हाला उदाहरण देतो. सरकारने हा निर्णय घेण्याच्या आधी असा विचार नक्कीच केला होता की ह्याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर काय प्रतिक्रिया होईल आणि पाकिस्तानला जर एकटं पाडायचं असेल तर पाकिस्तानचे जे मित्र म्हणून समजले जातात त्या देशांमध्ये असं वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे जेणेकरून ते भारताला शत्रू किंवा भारत खोड्या काढतोय असं त्यांच्या मनात येणार नाही. आणि त्या दृष्टीने पाहिलं गेली 2 वर्ष पंतप्रधान आपले दौरे करतायत. सगळ्यात आधी त्यांनी भारताच्या शेजारीचे जितके देश आहेत, आपले शेजारी देश, त्यांचा दौरा केला. त्याच्यानंतर अनेक देशांचे दौरे केले आणि याच्यावर विपक्ष तर टीकास्त्र सोडच होतं, पण इतरही असे जे लोक आहेत जे फार त्यांना वाटतं की त्यांची मतं फार महत्वपूर्ण आहेत, त्यांनी टीकास्त्र सोडायचं थांबवलं नाही की आपले पंतप्रधान बाहेर देशी जास्त असतात आणि देशात कमी असतात. पण याचं फळ कसं दिसतंय आता बघा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शेजारपाजारचे सगळे देश या बाबतीत भारताच्या बाजूने आहेत. याला कारण पंतप्रधानांनी दौरे करून एक असं वातावरण निर्माण केलं आहे की आपण हे सगळे आपण मित्र राष्ट्र आहोत. त्याच्यानंतर पाकिस्तानचा जवळचा मित्र देश मानणारा म्हणजे सौदी अरेबिया आणि अशा प्रकारचे हे जे इस्लामिक ऑर्गनायझेशनचे देश आहेत त्या देशांचे दौरे झाले. त्याच्यानंतर चीन, रशिया, अमेरिका यांचे दौरे झाले. त्यामुळे त्या दौऱ्यातनं असं त्यांनी एक भूमिका भारताची जी आहे ती पुढे ठेवली आणि त्यामुळे गेल्या 24-30 तासात किंवा 48 तासात म्हणेन आता जवळजवळ होत आलेत, कुठल्याही देशाहून भारताची याच्याबद्दल टीका झालेली नाही किंवा भारताच्या विरोधी काही विधानं आलेली नाहीत. याला कारणच असं की या दौऱ्यांमध्ये भारताच्या भूमिकेचं जे एक स्वरूप आहे ते त्या देशांना पटवून देण्यास फार मोठं काम आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणाच्या द्वारे केलं गेलं आहे आणि याचं क्रेडिट सरकारला देणं अगत्याचं आहे. बरोबर सर. सर, आपण शेवटचा प्रश्न घेऊ. भारताची ही सर्जिकल स्ट्राईक झाली, साहजिकच संपूर्ण देशामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. परंतु एक नाजूक प्रश्नही पुढे आलेला आहे, तो म्हणजे आपला एक जवान पाकिस्तानी सैन्याने पकडलेला आहे. आंतरराष्ट्रीय जे काही या संदर्भातले सैन्याचे नियम सांगतात की आपल्या सैनिकाला पाकिस्तानने आपल्याकडे परत सोपवायला हवं जो चुकून अनायसे पाकिस्तानच्या सीमेमध्ये गेलेला आहे. तर पाकिस्तानकडून म्हणजे यासाठी भारताकडून कशा प्रकारे प्रयत्न केले जातील, कशा प्रकारे पाकिस्तानावरती दबाव आणायला हवा? या घटना जो एक जवान आपला अनाहूतपणे
नियंत्रण रेषा पार करून गेलेला आहे. या घटना वारंवार होत असतात. कारण नियंत्रण रेषा म्हणजे काही अशी रेषा नाही जी की ही सीमा लोकांना समजू शकते. एखादी नदी असली तर कळू शकतं, पण त्यामुळे हे वारंवार होतात, परंतु आत्ताचं जे वातावरण आहे दोन देशांमधलं आणि आपल्या देशामधलं हे पाहता हे खूप एक नाजूक प्रकरण बनत आहे. नक्कीच. पण याच्यावर प्रतिक्रिया माझ्या मते अशी होईल की पाकिस्तान ह्या जवानाला परत करेल, परंतु लगेच करणार नाही. कारण सध्या पाकिस्तानमधलं वातावरण लक्षात घेतलं तर त्याला लगेच परत करणं म्हणजे कमकुवतपणा दाखवणं असं त्यांच्या जनतेला वाटेल. म्हणून तिथलं सरकार आणि तिथली आर्मी असं लगेच तातडीने करेल असं मला वाटत नाही. पण ते थोडंसं वातावरण निवळल्याशिवाय तो परत येणार नाही, पण येईल नक्की. आपण हीच अपेक्षा करूयात की आपला जो जवान पाकिस्तानी सैन्याने पकडलेला आहे तो सुखरूप परत येईल. कारण सर्जिकल स्ट्राईक हा एक वेगळा भाग झाला आणि आपला जवान पाकिस्तानमध्ये अनायसे अनाहूतपणे जो गेलेला आहे तो एक वेगळा भाग झाला. पाटणकर सरांशी बोलल्यानंतर हे स्पष्ट झालं की ज्या पद्धतीने भारताने अगदी थंड डोक्यांनी नियोजनपूर्वक पाकिस्तानवरती हल्ला केला, सर्जिकल स्ट्राईक केली, तशाच प्रकारचा अगदी नियोजित हल्ला पाकिस्तानकडून आणि त्यांना अनुकूल अशा वेळेवरती होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा पूर्व इतिहास पाहता आणि आपल्याला त्यांचा असलेला पूर्वानुभव पाहता यामध्ये वेगळं काही नसेल. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे.